विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे विधानसभा निवडणुकांकडे। राज्याच्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत। अशातच आता अजित पवार गटाचे नेते तसेच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार पाहायला मिळालाय। शरद पवार यांच्या कार्यक्रमात भाजप नेत्या अमृता पवार या व्यासपीठावर उपस्थित होत्या, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। निफाडच्या चितगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला। या मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या। यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार यांचा सत्कार केला। अमृता या येवला मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। गेल्या काही वर्षापासून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अमृता पवार तयारी करत आहेत। अमृता पवार यांनी शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचा सत्कार केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी नुकतीच छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्यासोबत भेट झाली। मात्र या भेटीसाठी छगन भुजबळ यांना 1 तास वाट पाहावी लागली। आता ही वाट भुजबळांना का पाहावी लागली याचं उत्तर खुद्द या कार्यक्रमात शरद पवार यांनीच दिलंय। छगन भुजबळ यांनी बीड आणि बारामतीच्या भाषणात माझ्याबद्दल प्रचंड आस्था आणि कौतुक व्यक्त केल्याचा टोला शरद पवार यांनी यावेळी छगन भुजबळ यांना लगावला। भुजबळ तासभर बसून होते आणि भेट घेतल्याशिवाय मी जाणारच नाही असा निरोप मला आला। राज्याच्या हिताच्या गोष्टी करायच्या असल्याचं भुजबळांनी सांगितलं आणि त्यानंतर आपण भुजबळ यांची भेट घेतली असं पवार म्हणाले। त्यामुळे छगन भुजबळ यांचा पराभव करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत शरद पवार बळ लावणार एवढं मात्र निश्चित आहे। आणि त्यामुळे आता शरद पवार यांना अमृता पवार यांच्या रूपानं भुजबळ यांच्या विरोधात लढणारा उमेदवार देखील मिळालेला आहे। अमृता पवार छगन भुजबळ यांचा पराभव करू शकतील का, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि असेच संबंधित व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।